तिथे नंदुरबारमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदानापूर्वी नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात आणि गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। जनकल्याणासाठी आपल्याला विजयी करावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी देवाकडे केली। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आपल्या सोबत आहे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित। आपण जाणून घेऊया सध्या काय परिस्थिती आहे। खूप चांगली परिस्थिती आहे। आज सकाळपासून 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली। या 2 तास झाले आहे मतदान होऊन आणि खूप मोठ्या संख्येने लोक मतदान केंद्रावर मतदानाला येत आहे। हे बघून मला असं वाटतंय की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची जनता ही सज्ज झाली आहे पुन्हा मोदीजींना हॅट्रिक करण्यासाठी। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे लोक हे मोदीजींना मतदान करण्यासाठी, देशाचं भविष्य हे मोदीजींच्या हातात देण्यासाठी तयार झालेले आहे। कारण जे राजकीय पक्षाचे लोक आहे हे तर राजकीय सभांना येत असतात, पण सर्वसामान्य वोटर असेल, प्रोफेशनल्स असतील, अशी लोक सुद्धा मोदीजींची सभा ऐकण्यासाठी आले होते। त्यामुळे नक्कीच मोदीजींच्या सभेमुळे या ठिकाणी लोकांमध्ये जो उत्साह आहे तो आम्ही पाहिला। मतदारांना काय आवाहन करणार आपण? मी मतदारांना आवाहन करेल की ही निवडणूक आपली देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे। आपला देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपलं एक मत हे देशाचं भविष्य ठरवू शकतं। म्हणून आपण सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती येऊन मतदान करावं अशी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।